पन्हे. पन्हे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय, चविष्ट आणि आरोग्यदायी पारंपरिक उन्हाळी पेय आहे. 2 प्रकारचे आंबटगोड पन्हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 1. कैरीचे पन्हे. कैरीचे म्हणजे कच्च्या आंब्यापासून बनवलेले हे उन्हाळ्यातील स्पेशल पेय. हे महाराष्ट्रासोबतच पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात आणि आसपासच्या राज्यात देखील बनवले जाते. आणि 2. चिंचेचे पन्हे. पूर्णपणे पिकलेल्या चिंचेपासून बनवलेले हे स्पेशल उन्हाळी पेय, जे महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतातील उष्णकटिबंधीय प्रदेशात उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवले जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत कैरीचे पन्हे आणि चिंचेचे पन्हे यामधील फरक, त्यांच्या रेसिपीज आणि त्यांचे फायदे. कैरीचे पन्हे बनवण्यासाठी मध्यम आकाराच्या कैऱ्या स्वच्छ धुवून उकडून घ्या, किंवा काही ठिकाणी त्या भाजूनही घेतल्या जातात. त्या थंड झाल्यावर साल काढून गर काढून घ्या. गर व्यवस्थित बारीक मॅश करून त्यात पाणी घाला. त्यात गूळ, जिरेपूड, सैंधव मीठ घालून चांगलं मिसळा. थोडी वेलची पूड घाला. गरजेनुसार पाणी ऍड करा आणि मग थंड करून सर्व्ह करा. तर चिंचेचं पन्ह कसं बनवायचं? तर 1 वाटी चिंच घ्यायची. चिंच शक्यतो गोडसर म्हणजे कमी आंबट असावी. तासभर ती पाण्यात भिजत ठेवायची. भिजलेली चिंच हाताने कुस्करून त्याचा कोळ म्हणजे पल्प काढायचा. हा कोळ चाळणीने गाळून घ्यायचा आणि त्यात पाणी घालून पातळ करायचा. नंतर त्यात गूळ, जिरेपूड आणि सैंधव मीठ घालून चांगलं मिसळून घ्यायचं आणि मग हे पन्ह थंड करून प्यायचं. कैरीचं पन्ह हे पित्तशामक थंडावा देणार आहे, तर चिंचेचं पन्ह पित्तशामक आहे पण थोडी आम्लता असणार आहे. कैरीच्या पन्ह्याचे फायदे म्हणजे ते उष्माघात, लू पासून संरक्षण करतं, शरीरातली उष्णता कमी करतं, तहान, थकवा कमी करतं. तर चिंचेचं पन्ह भूक वाढवतं, पचन सुधारतं, तहान कमी करतं, उन्हाळ्यातला थकवा आणि उष्णता कमी करतं. कैरीचं पन्ह कधी प्यावं? तर ते उन्हाळ्यात दुपारी किंवा बाहेरून आल्यावर प्यावं. तर चिंचेचं पन्ह जेवणानंतर किंवा दुपारच्या वेळी घ्यावं. कैरीचं पन्ह कधी टाळावं? तर जास्त सर्दी किंवा कफ असला तर ते कमी प्यावं. आणि चिंचेचं पन्ह जर ऍसिडिटी, आम्लपित्त असेल तर कमी प्रमाणात घ्यावं. थोडक्यात सांगायचं तर पन्ह म्हणजे निसर्गाने उष्णतेवर आपल्याला दिलेला एक रामबाण उपाय आहे, एक नैसर्गिक आणि थंडगार उपाय. असेच आरोग्यासाठी घरच्या घरी उपलब्ध असणारे उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर बघत रहा औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय. तुम्हीही बघा आणि इतरांनाही पाठवा.